वृश्चिक रास ही 12 राशींपैकी 8वी रास आहे। या राशीची आकृती विंचवासारखी आहे। या राशीचा स्वामी मंगळ असून वार मंगळवार आणि अंक हे 9 आहे। ही रास प्रेम आणि आसक्तीचे प्रतीक आहे। स्त्री राशी तीक्ष्ण नांगी असलेल्या विंचवाच्या आकाराची, डंख मारणारी, गुप्त विषाने परिपूर्ण, सौम्यधर्मी, शांत लक्षणाची, सोनेरी रंगाची, तमोगुणी, जलतत्वाची, दिवाबली, ब्राह्मण जातीची, शीर्षोदय अशी ही समरास आहे। या राशीचा प्राकृतिक गुण दंभ, हट्ट, स्पष्ट वक्तेपणा आणि स्वच्छता आहे। शरीरातील मूत्राशय, गुप्तांग, त्याजवळील हाड यांवर वृश्चिक राशीचा अंमल आहे। या राशीत जन्म घेतलेले जातक हे दृढनिश्चयी असतात आणि स्वभावाने रागीट असतात। हे व्यक्ती एखादा निर्णय घ्यायला अजिबातच वेळ लावत नाहीत। ते पटकन कोणतेही निर्णय घेऊन टाकतात आणि एकदा निर्णय घेतला की मग त्यावरच अगदी ठाम राहतात। मग कोणत्याच कारणाने तो निर्णय ते बदलत नाहीत। या व्यक्तींना खूप चांगल्या प्रकारे परिस्थिती आणि माणसांची समज असते। चांगले आणि वाईट या व्यक्तींना लगेचच समजते। सोबतच या व्यक्तींची इंट्युशन पॉवर ही खूप छान असते। कोणत्याही प्रकारचे ते जास्त ताण घेत नाहीत। मनात येईल ते अगदी तोंडावर बोलून टाकतात। त्यामुळे कधी कधी यांच्याकडून इतरांचे मन दुखू शकते। थोडासा फटकळ स्वभाव असल्याने यांच्या मनात काहीही राहत नाही। ते अगदी जे मनात आहे ते बोलून दाखवतात। अगदी विचार न करता ते कोठेही काहीही बोलून टाकतात। हे व्यक्ती अगदी गंभीर किंवा कठीण परिस्थिती पण एकदम चांगल्या प्रकारे हाताळतात। पण विचार न करता पटकन निर्णय घेण्याच्या त्यांच्या या स्वभावामुळे कधी कधी ते अडचणीमध्येही सापडतात आणि याचा त्यांना कधी कधी जास्त प्रमाणात त्रासही उद्भवू शकतो। तर ही पाहिली आपण एक वृश्चिक राशीबद्दल थोडक्यात माहिती किंवा त्याचे गुणस्वभाव। आता आपण वृश्चिक राशीला हे 2024 वर्ष कसे जाणार आहे ते आता आपण बघूयात। आपल्या राशीला कौटुंबिक बाबतीमध्ये हे वर्ष अगदी मध्यम स्वरूपाचे फळ देणारे असे राहील। तुम्ही कामामध्ये खूपच व्यस्त असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुम्हाला पाहिजे तितका वेळ तुमच्या कुटुंबाला देऊ शकणार नाहीत आणि त्यामुळे तुम्हालाही थोडंसं का होईना वाईट वाटेल। परंतु तुमच्या कुटुंबातील मंडळी तुम्हाला समजून घेतील। तुमच्या कुटुंबामध्ये परस्पर सामंजस्य दिसून येईल। विशेष करून घरातील वरिष्ठ मंडळींची आरोग्याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे। आईची जास्त काळजी घ्या। अचानक तब्येत बिघडण्याची शक्यता आहे। वर्षाच्या मध्यानंतर तुमचे कौटुंबिक जीवन अधिकच आनंदी होईल आणि तुम्ही कुटुंबातील लोकांसोबत जीवनातील प्रत्येक क्षण खूप आनंदाने व्यतीत करू शकाल। हे वर्ष तुमच्या मुलांसाठी वेगवेगळे अनुभव किंवा बदल दाखवणारे असे जाईल। त्यांचे वेळोवेळी मनस्थिती बदलत राहील। शिक्षणापासून ते विचलितही होण्याची शक्यता आहे। त्यांचे मन इतर गोष्टींमध्ये रमण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्हालाच तुमच्या मुलांना योग्य मार्गदर्शन देऊन त्यांना योग्य दिशा दाखवावी लागणार आहे। तुम्हाला विशेष करून तुमच्या मुलांच्या संगतीचाही विचार करावा लागू शकतो। कारण जर वाईट संगत असेल तर आत्ताच त्यावर विचार करा। कारण कोणत्याही प्रकारच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे। आपली मुलं ही वाईट नादालाही लागण्याची शक्यता आहे। तरी अजिबात वेळ न घालवता प्रथम आपल्या मुलांकडे तुम्ही विशेष लक्ष द्यायला हवे। आर्थिकदृष्ट्या हे वर्ष तुम्हाला चांगले राहील। तसेच वर्षाची सुरुवात तुम्हाला आर्थिकदृष्ट्या स्थिरता प्रदान करेल। सोबतच काही आर्थिक नवीन आव्हाने आपल्याला त्रास देतील तरी तुम्ही त्याचा सामना करून त्यावर मात करण्याचीही शक्यता आहे। सोबतच याच्या मदतीनेच तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होईल। या वर्षात तुम्हाला आर्थिक लाभाचेही योग वेळोवेळी बनताना दिसतील। सोबतच संपत्तीच्या खरेदी विक्री या व्यवहारामध्ये तुम्ही आर्थिक लाभही कमवण्याची शक्यता आहे। तुम्हाला अचानकपणे यावर्षी अनपेक्षितरित्या धनलाभ मिळण्याची शक्यता दाट आहे। वेगवेगळ्या मार्गांमधून तुम्ही धनलाभ मिळवाल किंवा कमवण्यातही तुम्ही यावर्षी खूप भाग्यवान असाल। सोबतच वर्षाचे पहिले 6 महिने तुमच्या खर्चामध्ये वाढ होईल आणि याचा प्रभाव तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीवर जाणवेल। परंतु यानंतरच्या काळामध्ये तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होत राहील। परंतु वर्षाच्या शेवटी कुठेतरी आर्थिक गुंतवणूक जर तुम्ही करणार असाल तर ती विशेष करून टाळलेलीच बरी पडणार आहे। कारण धनहानी होण्याची दाट शक्यता आहे। विवाह इच्छुकांसाठी हे वर्ष चढ उतारांनी भरलेले असणार आहे। वर्षाची सुरुवात चांगली असेल परंतु विवाहासाठीचे प्रयत्न आपण चालू ठेवलेलेच बरे पडेल। आपला जोडीदार आणि तुमच्यामध्ये जर काही बाबतीमध्ये तणाव असतील तर तेही सध्या दूर होतील। एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर वाढेल। तुम्ही तुमच्या नात्यामध्ये खूप खुश असाल। अधूनमधून छोट्या मोठ्या कुरबुरी होऊ शकतात। तुमच्या व्यवहारामध्ये काही प्रमाणात कठोरता दिसून येईल। तुमच्या वाणीमध्ये कटुताही येऊ शकते परंतु यावर नियंत्रण हे तुम्हालाच ठेवणे गरजेचे आहे। कारण तुम्ही जर संयमाने नाही वागलात तर आपल्या नात्यामध्ये गैरसमज निर्माण होऊन नाते बिघडूही शकते। त्यामुळे आपणच पुढाकार घ्यावा। काही काळासाठी तुम्ही तुमच्या कामामध्ये खूपच व्यस्त राहाल आणि आपल्या जोडीदाराला वेळही द्यायला तुम्हाला अजिबात जमणार नाही। त्यामुळे आपला जोडीदार तुमच्यावर नक्कीच नाराज होईल आणि काही प्रमाणामध्ये अबोलाही धरण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही कितीही जरी व्यस्त राहिलात तरीही तुमच्या जोडीदाराला थोडा का होईना पण वेळ द्यायला विसरू नका। हे खूपच आवश्यक आहे। 1 मे पासून वर्षाच्या शेवटपर्यंत तुमच्यासाठी विवाह इच्छुकांसाठी त्यांच्या लग्नाचे योग आहेत।
तुम्हाला अगदी तुमच्या मनासारखा जोडीदार मिळू शकेल। शेवटचे 3 महिने तर खूपच प्रबळ योग आहेत, तरी जीव तोडून प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला यश मिळेल। विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष संमिश्र परिणाम देणारे असे जाईल। तुमची बुद्धी भरपूर तेजाने काम करेल। तुम्ही जे वाचाल, अभ्यास कराल, लिहाल, समजून घ्याल ते सर्व अगदी मन लावून कराल आणि तुमच्या सर्व लक्षातही राहील। सोबतच सर्व एकदम गंभीरपणे जाणून घेण्याचा तुम्ही प्रयत्नही कराल। त्यामुळे तुमच्या एकाग्रतेमध्ये वाढ दिसेल। मन इकडे तिकडे भटकणारही नाही। तुमच्या शिक्षणामध्येही तुम्हाला काही कठीण आव्हानांना सामना करावा लागू शकतो। तुमच्या बुद्धीच्या मदतीने तुम्ही यातूनही बाहेर याल। जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात तर वर्षाचा पूर्वार्ध हा तुमच्यासाठी थोडासा कमजोर राहणार आहे, परंतु कठीण परिश्रम आणि मेहनत चालू ठेवली तर वर्षाच्या शेवटी नक्कीच तुम्हाला मनाप्रमाणे यश मिळेल। स्पर्धा परीक्षेत निवड होण्याची ही दाट शक्यता आहे। उच्च शिक्षण घेणाऱ्यांना हे वर्ष चांगले राहील। जर तुम्हाला अजून तुमच्या मनासारखे शिक्षण घ्यायचे असेल किंवा तुम्हाला मनासारखे क्षेत्र पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच जास्त प्रयत्न करून ते मिळवू शकता। जर तुम्ही परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याच्या विचारात असाल तर ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळामध्ये तुम्हाला यश मिळू शकेल। सोबतच तुमचे स्वप्नही पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे, तरी प्रयत्न करणे अजिबातच थांबवू नका। करिअरच्या बाबतीत हे वर्ष तुमच्याकडून जास्त मेहनत करून घेणारे ठरेल। तुमच्या करिअरमध्ये एक प्रकारची स्थिरता येईल। तुम्ही जेथे नोकरी करत आहात तेथेच कायम राहणे तुम्ही पसंत कराल आणि त्यासाठी तुम्ही भरपूर मेहनतही कराल। त्यात तुम्हाला मनासारखे लाभही मिळतील। परंतु अधूनमधून काही कारणाने तुम्हाला नोकरी बदलावीशी वाटू शकेल किंवा असे विचार वारंवार तुमच्या मनात येतील, परंतु तुम्ही स्वतःच्या मतावर ठाम राहा आणि जेथे आहात तेथेच तुम्ही तुमचे 100% द्या, म्हणजे तुम्हालाही मानसिक समाधान मिळेल आणि केलेल्या कामाचे कौतुकही होईल। नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे, परंतु हे बदल अनुकूल परिणाम देणारे असतील, त्यामुळे तुम्हाला याचा लाभच होईल। वर्षाचा मध्य उलटल्यावर तुम्हाला पद उन्नतीचे म्हणजेच प्रमोशनचे योग बनतील। तुमचे विरोधीही तुम्हाला घाबरतील, कारण तुम्ही त्यांना सडेतोड असे प्रत्येक कृतीला उत्तर द्याल। सोबतच सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर त्यातही तुम्हाला उत्तम यश मिळण्याची शक्यता आहे। व्यवसायाच्या दृष्टीने हे वर्ष सुरुवातीला उत्तम राहील। तुम्ही आनंदाने आपला व्यवसाय पुढे न्याल। सोबतच व्यवसायाच्या निमित्ताने घरापासून थोडेसे दूर जावे लागू शकते, परंतु परिणाम चांगलेच मिळणार आहेत, त्यामुळे घाबरून जाऊ नका आणि लाभही भरपूर प्रमाणामध्ये मिळतील। कन्स्ट्रक्शन आणि शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना उत्तम लाभ मिळण्याची शक्यता आहे, परंतु मार्च ते मे महिना या काळामध्ये काही तणावाने भरलेला असेच आपल्याला आव्हाने मिळतील। आपले खर्च वाढतील। व्यवसायासाठी हे एक प्रकारचे संकटच आहे, तरीही अजिबात त्याला न घाबरता तुम्ही त्याला सामोरे जा आणि त्यावर आपण मात करण्याचा प्रयत्न करा। आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचीही त्या काळामध्ये विशेष काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे। मे महिना उलटल्यानंतर व्यवसायाला पुन्हा यश मिळण्यास प्रारंभ होईल आणि तुमच्या सर्व महत्त्वाकांक्षा तुम्ही पूर्ण कराल। तुम्ही पूर्णपणे आत्मसंयमाने आणि सकारात्मकतेने परिपूर्ण दिसाल। तुमच्या व्यवसायाला उन्नती भरपूर प्रमाणामध्ये मिळेल। एखादी संपत्ती खरेदी करण्याची शक्यता आहे किंवा जागा असेल तर तुम्ही घर बांधण्यासही सुरुवात करू शकता। सोबतच वर्षाच्या शेवटी एखादे तुम्ही वाहन पण खरेदी करण्याची शक्यता आहे, तरी तुमच्या मनामध्ये काही गोष्टी असतील तर पूर्ण करा, योग्य वेळ आहे। पूर्ण वर्ष आरोग्याच्या बाबतीत चिंतेत जाईल। भरपूर प्रमाणात तुमच्या आरोग्याची प्रथम तुम्ही काळजी घ्या। काही प्रमाणामध्ये पोट आणि पचनाच्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतील। सोबतच पाण्याशी निगडीत काही समस्या पण उद्भवतील। रक्तसंबंधित रक्तदाब किंवा उच्च रक्तदाब या समस्याही तुम्हाला त्रास देऊ शकतील, तरी यावर्षी विशेष करून आरोग्याची आपण काळजी घेतली पाहिजे। वृश्चिक राशीसाठी भाग्यशाली अंक हा 6 आणि 9 असे आहे। यावर्षी आर्थिक वृद्धी चांगली होईल आणि करिअरमध्येही तुम्ही सफल राहाल, स्थिर राहाल। सोबतच करिअरमध्ये तुम्हाला मजबूती राहील, परंतु आरोग्याच्या बाबतीत खूपच काळजी घेणे महत्त्वाचे राहील। सोबतच शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सदृढ बनावे लागेल, कारण बऱ्याच नवीन प्रकारच्या समस्या आणि आव्हाने तुमच्या समोर येतील। त्यामुळे आतापासूनच प्रत्येक गोष्टीमध्ये तयार राहा। प्रत्येक गोष्टीचा तुम्ही पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा। जमत असेल तर दर शनिवारी शनी मंदिरात जाऊन श्री शनीची पूजा करा आणि माँ दुर्गाची उपासना करत चला। नवीन वर्ष सुरू होत आहे, तरी नवीन वर्षाच्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा। तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना, स्वप्ने, ध्येय जी तुम्ही पाहिली आहेत ती पूर्ण होऊ दे, हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करीत आहे। यावर्षी तुम्ही नवीन संकल्प करा आणि ती पूर्णही करा। अगदी जीव तोडून प्रयत्न करा। हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू। थँक्यू, धन्यवाद। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा। धन्यवाद।